मी जिथे उभा आहे आणि माझ्या मागे जे बघता हे याना केव्हा आहे तुम्हाला मी याची हिस्ट्री मगाशी सांगितलीच होती. पण याला याना का म्हणतात तर संस्कृतमध्ये याना याचा अर्थ डार्क होतो. कोकण इज फुल ऑफ ॲडव्हेंचर, नेचर, मायथॉलॉजी अँड इट्स ब्युटी. येस, यू हॅव हर्ड इट राईट. तर आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत कोकणला यायचं कसं, इथले मेजर अट्रॅक्शन्स काय आहे आणि याची टेंटेटिव्ह आयटनरी काय असते, हे सगळे डिटेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया या वेगळ्या ब्लॉगला. आता वाजतायत संध्याकाळचे 7:30 आणि आपली टूर इथे चालू झालेली आहे. इकडे हार आहे, इकडे आहे वेदांतचा डेब्यू होणार आहे बाय या ब्लॉगमध्ये. आणि ही आहे आपली आजची टीम. आपण आता नारळ फोडणार आहोत पुढे अँड देन वी आर गोइंग टू गो. वी आर गोइंग टू टेक द ग्रुप फोटो ऑल्सो. आता इकडे कोरिओग्राफी चाललेली आहे आणि ते त्याची होणार आहे रील. इथे धुरंधर 2 बनत आहे इकडे. धोके चालू आहेत आता सध्या. सगळे रेहमान धके झाले, धके फॅमिली अख्खी आलेली आहे. Keep watching. Remember to like, share and subscribe. Dhurandhar 2. How was the reel? It was really good. How was it? It was good. रंबा आत्ता वाजतायत सकाळचे 10:30 आणि साधारणतः 12 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण एका उडुपी रेस्टॉरंटमध्ये ऑथेंटिक ब्रेकफास्ट केलेला आहे. आणि इथून पुढे आपण जाणार आहोत याना केव्जला आणि तिथलेही तुम्हाला काही ग्लिम्सेस दाखवतो. त्यामुळे स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग. रात्रीचा प्रवास मस्त झाला. इट टूक ऑलमोस्ट 12 hours बट अ लॉट ऑफ फन. वी मेड रील्स. Links is given down there in the description. Do check out. So stay tuned and keep watching. I'll catch you there at the Yana Caves now. Oh, ready to the day 1 morning and see. चलो एनिवे आत्ता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पुढे आलो आहे याना केव्सला चाललो आहे. सो मला सांगा, तुम्हाला याना केव्सची हिस्ट्री माहिती आहे का? नाही सर. नाही. बरं, तुम्ही ऐकलं असेल भस्मासूर नावाचा एक सूर होता आणि तो कुणाच्याही डोक्यावरती हात ठेवला तर काय व्हायचं, तो भस्म व्हायचा. आणि त्यामुळे तो काय करा की उठसूट कुणाच्याही डोक्यावरती हात ठेवत सुटला आणि मग लोक अशी भस्म व्हायला लागली. मग त्याचा वध करणं अवघड झालं. मग काय केलं, विष्णूने ठरवलं की आपण काय करायचं, स्त्रीचं रूप धारण करायचं. म्हणून मग तो मोहिनी जो रूप धारण केला तो विष्णूने. आणि मग तो भस्मासूर आहे ना, तो इम्प्रेस झाला. ती 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 इम्प्रेस करते मोहिनी भस्मासूरला आणि ती म्हणते मी तुला डान्स शिकवते. आणि मग ती काय करते, डान्स शिकवता एका स्टेपमध्ये ती स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवते. ते बघून भस्मासूर पण काय करतो, हात ठेवतो स्वतःच्या डोक्यावर आणि भस्म होतो. त्याच्यातून जी केव तयार झालेली आहे दॅट इज याना केव्स. ही आहे याना केवची हिस्ट्री. दिस इज द मायथॉलॉजी बाय द वे. व्हॉट डू यू नो अबाउट द फॅक्ट ऑफ याना केव्स? Do comment down in the comment section and let us know. We're going to go and take some pictures. Stay tuned and keep watching, guys. And if you're very new to the channel, then remember to like, share and subscribe. And one more thing, याना केव्सला नक्की आना. नक्की हा याना केव को नक्की आना. चला, मी जिथे उभा आहे आणि माझ्या मागे जे बघता हे याना केव्हा आहे तुम्हाला मी याची हिस्ट्री मगाशी सांगितलीच होती. पण याला याना का म्हणतात तर संस्कृतमध्ये याना याचा अर्थ डार्क होतो. आणि तिथून हा वर्ड पुढे येऊन मग याना केव्स असं याला नाव देण्यात आलं. आधी इकडे अंधार असायचं पण आता कालांतराने डिफॉरेस्टेशन यामुळे इकडे उजेड होतं. बट स्टील दिस इज नोन बाय इट्स नेम याना. तुम्हाला माहिती होतं काय? मला कॉमेंट करून नक्की कळवा. चला पुढे जाऊन काही ग्लिम्सेस घेऊया. रिमेंबर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. माझ्या मागे जे बघताय इथून लाईन होती. आपण इकडनं आलो आहे आणि इथून आल्यानंतर असं वर जायचं आहे आणि वर गेल्यानंतर वी आर गोइंग टू गो इन द केव्स. हे बघा माझ्यावरती. आणि इकडनं आपण एक्झिट करणार आहे. सो जर तुम्ही इकडे प्लॅन करत असाल तर तुम्हाला याचं टायमिंग सांगतो. सकाळी 10 पासून ते रात्री 7 पर्यंतची एंट्री लिहिलेली होती. पण एक्झिटचे बिफोर इट गेट्स डार्क यू विल हॅव टू एक्झिट फ्रॉम द प्रिमायसेस. आणि एंट्री फीस मात्र 2दा आहे. त्यांनी सुरुवातीला 10 रुपये पर पर्सन. परत इथे सुद्धा त्यांनी एंट्री फीस घेतलेली आहे. आणि दुसरी एक प्रो टिप माझ्याकडनं, जर तुम्ही ही केव्स व्हिजिट ही तुमच्या आयटनरीमध्ये ठेवली असेल तर एन्श्युअर टू प्रिपेअर युअर सेल्फ टू वॉक.
कारण ऑलमोस्ट 4 किलोमीटर चालायचं आहे. इट्स अ मिनी ट्रेक. कीप दॅट इन माइंड, प्रिपेअर युअर सेल्फ अँड डू विजिट. इट्स वर्थ विजिटिंग. आय विल शो यू वन्स अगेन. सी दिस इज हाऊ द याना केव्स लुक्स. पण आत्ता मग अशी इकडनं आलो आतनं केव्स बघून. इकडनं आल्यानंतर इथे एक मंदिर आहे. लुक ॲट दिस इट ॲज अ चायनीज इन्फ्लुएन्स. इट्स समथिंग क्रेझी. आणि इथून पुढे आपण खाली जाणार आहोत. सो लेट्स गो अँड चेक आउट देअर. 3 cheers for Shriram Treks. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मंगलमूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. आपले ट्रेक लिडर कसे ट्रॅव्हल करतात आहे ॲस्थेटिकली. आणि इकडे आहे वेदांत भाऊ. कसा एक्सपिरियन्स? फुल वाईब. जाणं वाटतं ते खूप ट्रॅव्हल करतात आणि भारी एक्सपेन्सिव्ह. सो दिस इज वॉट द राईड इज. जंगल सफारी झाली आमची आणि वी आर गोइंग टू गो बॅक. कसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर. पुण्याचे बिबट्या पण इथं आले आमच्यासोबत. ते पण दिसले आम्हाला 2-4. आमचा ट्रेक लिडर बघा. चलो, थँक्स फॉर जॉईनिंग विथ अस. आय विल कॅच यू देअर इन द रिसॉर्ट नाव. अशा प्रकारे आपला याना केव्स बघून झालेला आहे. ग्रुप फोटो पण काढला आहे आपण. नाव वी आर गोइंग टू गो टू दी हॉटेल. त्यानंतर आपण बीचवर जाणार आहोत. तुम्हाला रूम टूर पण देणार आहे आणि बीचवरची ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. Until then, this is Sandeep signing off. Remember to like, share and subscribe. आत्ता वाजता संध्याकाळचे 5:30 आणि याना केव्स झाल्यानंतर आपण आपल्या हॉटेलला चेक इन केलं. दिस इज हाऊ दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी इज. तिकडे मागे पूल आहे. तिथे आल्यानंतर अशी आपली रूम आहे. आपली ही राईड पूर्ण करणार आपण अशी समोरून जाऊ. राईड मस्त.